गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर कसे आहात तुम्ही? मी आवरून घेतले, आंघोळ झाली माझी जस्ट, पण रूममध्ये खूप पसारा होता, त्याच्यामुळे मी रूम नीट करणार होते. तर माझा लहान मुलगा मला हेल्प करत होता अजून काम वाढवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता, तो पण माझ्या मागं पुढं काय तर त्याचं चालू असते. आणि मी छान मस्त रूम आवरते. खूप पसारा झाला होता, खूप जास्त झाला होता, त्याच्यामुळं आवरायला रूम घेतली. माझं दार एनी टाईम लावलेलं असते, कारण बाहेर रोड आहे, रोडवरून डायरेक्ट बाहेर जातो आहे मुलगा आणि पडायची वगैरे भीती असते, गाडी वगैरे येते, त्याच्यामुळं भीती वाटते. त्याच्यामुळं मी कायम दरवाजा लावून ठेवते. पूर्ण लॉक नसते, नॉर्मल असते, दार पुढं उडून ठेवते. ठीक आहे. तर मी फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहे. मी याच्या अगोदर कधीच ब्लॉग बनवलेला नाही. तुम्हाला कसं वाटते सांगा. अजून कोणत्या दुसऱ्या टॉपिकवर तुम्हाला काय माझ्या लाईफविषयी माहिती करून घ्यायचं, अजून काय तुम्हाला वाटत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. आणि छान छान ब्लॉग मी इथनं पुढं टाकणार आहे. तर प्लीज फ्रेंड्स, मला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, माझे व्हिडिओज शेअर करा सगळ्यांना. आणि तर मी आता बेडशीट वगैरे चेंज करते. बेडशीट खूप घाण झालेली होती, त्याच्यामुळं बेडशीट मी आता चेंज करणार आहे. 2 मिनटं दरवाजा उघडला का तो बाहेर गेला होता, तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळं दार मला लावूनच ठेवावं लागते. आता मी बेडशीट चेंज करते, तर तो माझ्या मध्ये बघा हेल्प करायला कसा येतो. खाली बसतच नाही 1 मिनटं पण मुलांशिवाय मम्मीला करमत नसते. फौजी तर घरी नसतात, म्हणून मुलाच माझा खूप मोठा आधार आहे. यांच्यामुळं कुठं दिवस गेलेला मला बिलकुल माहीत पडत नाही. पण खूप काळजी घ्यायला लागते, भीती वाटते. लहान आहे तो, काहीतरी तोंडात वगैरे टाकल, आजारी पडेल त्याच्यामुळं. आणि ही फायनल रूम आहे मी नीट केलेली. ठीक आहे. व्हिडिओ जरी 2 मिनिट 35 सेकंदचा जरी असला तरी याला 2 तास लागलेले आहे. आणि ही फायनल लुक. किचन पण नीट केलं आहे. किचनला पण भरपूर वेळ लागला. खूप भांडी वगैरे होती, सगळी घासली आणि स्वच्छ हॉल केला. आणि हे माझा छोटासा डुग्गू आणि मी. तर कसं वाटलं फ्रेंड्स, प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.